महानगर निगम में शिवाजी नगर में जोन नंबर 3 में कोनाली कोचिंग क्लास का अवैध बिल्डिंग निर्माण को न गिराने एवं नांदेड़ वाघाला महानगर निगम प्रशासन के सहायक एवं आयुक्त रमेश चौरे को साड़ी चोली और कंगना चढ़ाकर सम्मान करेंगे। सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार दीपक एसपी जी एवं नांदेड़ शहर बागबारा महानगर निगम प्रशासन के दायरे में बहुचर्चित नामांकित कोनाली कोचिंग क्लास की संपूर्णता बिल्डिंग निर्माण अवैध और बेकायदा रूप से किया गया है और अवैध निर्माण को हटाने को नांदेड़ वाघाला शहर महानगर निगम प्रशासन के सहायक आयुक्त एवं रमेश चौरे और उनकी टीम 4 नवंबर को गई थी, लेकिन कोनाले कोचिंग क्लास के मालिक और नांदेड़ शहर वाघाला महानगर निगम प्रशासन के सहायक आयुक्त रमेश चौरे के बीच में एक गुप्त मीटिंग कोनाले कोचिंग क्लास में हुई। तुरंत कोनाले कोचिंग क्लास के मालिक ने रमेश चौरे को ज्ञापन दिया और इसमें कहा गया कि कोनाले कोचिंग क्लास के मालिक ने खुद होकर अवैध निर्माण बिल्डिंग को 8 दिन में गिरा देने ऐसा लिख कर दिया है। सहायक आयुक्त रमेश चौरे दिया है और रमेश चौरे ने अपने अवैध निर्माण गिराने वाली टीम को वापस लेकर गए। जब पत्रकारों से पूछताछ करने गए तो कोनाले कोचिंग क्लास के मालिक धमका रहे थे और अवैध निर्माण देखने को रोक रहे थे, लेकिन कोनाले कोचिंग क्लास की पहला, दूसरे और तीसरे मंजिल और चौथी मंजिल टीन शीट का अवैध निर्माण हुआ है। इसके लिए कोनाले कोचिंग क्लास मालिक को अवैध बिल्डिंग निर्माण 2023 को लॉकआउट नोटिस भी जारी किया गया था, जहां सहायक आयुक्त रमेश चौरे के साइन किया गया था और अवैध निर्माण महानगर निगम अधिनियम 1967 के कलम एवं 53 और 54 की लॉकआउट नोटिस जारी की गई थी। लेकिन कोनाले कोचिंग क्लास के मालिक मोटी रकम लेकर कोनाले कोचिंग क्लास पर कोई भी कार्यवाही नहीं हो पाई, लेकिन भ्रष्टाचार के मुद्दे को लेकर सामाजिक कार्यकर्ता और पत्रकार दीपक कस्बे ने उठाया था और इसके बाद उन्होंने नांदेड़ वाघाला शहर महानगर निगम प्रशासन ने कोनाले कोचिंग क्लास को मानवाद अधिनियम के अनुसार 260 के लॉकआउट नोटिस जारी करने को मजबूर किया गया और अवैध निर्माण को गिराने की तारीख तय होने के बावजूद अवैध निर्माण को जानबूझकर गिराया, जहां इसके पीछे का राज और गहरा हो गया है। ऐसा लोगों में सुना जा रहा है कि नांदेड़ वाघाला शहर महानगर निगम प्रशासन के सयार एवं आयुक्त रमेश चौरे और वाघाला महानगर निगम प्रशासन के आयुक्त श्री डॉक्टर महेश डोईफोड़ी ने कोनाले कोचिंग क्लास के मालिक के दबाव में नहीं आना चाहिए और अपनी नौकरी लगते समय नीति नियम से कर्तव्य निभाने की शपथ ली गई थी और उस शपथ को याद करके आने वाले 12 नवंबर को अपना कर्तव्य का पालन किया जाए। त्यांनी वरचं शेड जे आहे ते सोलारसाठी म्हणून बांधलं होतं, परंतु त्यांनी उपयोग बाजूच्या भिंती बांधून टीन शेड लावून त्याला त्यांनी वापर करत होते। तर ते वापर करण्यासाठी आपण त्यांना पूर्वी नोटीस आणि नियमाप्रमाणे दिलेल्या होत्या। आज ते तोडण्यासाठी आलो होतो, परंतु त्यांचं शैक्षणिक कामासाठी त्यांनी विनंती केली। 8 दिवसामध्ये त्यांनी आम्ही स्वतः काढून घेतो, त्यांचं काही साहित्य असं करण्यासाठी शैक्षणिक ते काढून घेणार आहे। त्याच्या 8 दिवसानंतर त्यांनी जर नाही काढून घेतले तर कारवाई पूर्णतः होणार आहे। पण आयुक्तांनी सर 1 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिला होता आणि ते काढून टाकण्यात 24 तासामध्ये काढून टाकण्याचे आदेश दिले होते सुप्रीम कोर्टाने। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने प्रत्येकाला देखील बांधकाम त्याला त्याचं म्हणणं बोलण्यासाठी काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना पत्रे दिलेले आहेत। त्यांनी जर आपली शेवटची संधी त्यांना घेतलेली त्यांनी मागून घेतलेली आरबीची ती जर संधी त्यांनी जर वाया घातली तर आम्ही त्याच्यावर पूर्ण निश्चित कारवाई करू आणि पूर्णतः जो काही अनधिकृत भाग आहे तो काढून टाकू। या इमारतीचा नेमका कोणता भाग अनधिकृत आहे, काय आहे, कंटेंट काय आहे? शेवटच्या मजल्यावरचं जे सोलारसाठी जे त्यांनी टीन शेड बांधलं होतं त्याच्या बाजूला टीन शेड करून त्यांनी जो हॉल केला होता तो अनधिकृत आहे आणि तो काढण्यात येईल। परवानगी किती देते आता बांधकाम सोलार वापर हे कोणाच्या मालकीचं आहे? ते कोणाळे म्हणून आहे तर याच्या व्यतिरिक्त अजूनही काही अवैध बांधकाम आहे, त्यांना पार्किंग नाही, त्यांच्यावर कारवाई होणार का तुमची? आपण नियमानुसार नाही, शिवाजीनगरला अनेक मॉल आहे मोठमोठे, त्याच्यावर लोकांना त्रास होतो, त्यानुसार वरिष्ठांचे सल्ला त्यावर देखील कारवाई करू। सर, प्रिंटिंग प्रेसच्या नावाने जागेची नोंद झालेली असताना मग हे कमर्शियल त्याच्यामध्ये हे अनधिकृत नाहीये का पूर्ण बिल्डिंग? नाही, तो माझा विषय नाही। थँक्यू। मी इंजिनियर आहे म्हणून तर तुम्हाला बोललेलं पत्रकार मी इंजिनियरच होतो। आता वर्षामध्ये नाही ना, तर आम्ही लेटर शिकायला
महापालिकेचा एक मिनिट आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी परमिट करू शकत नाही याच्यावर तुमचं पण म्हणणं काय म्हणणं आहे लेकराची बाहेर बांधकाम पद्धतीनं बांधकाम करताना विचार करायचा लेकरांवर काय परिणाम पडतो ते कळालं का तुम्ही तुम्हाला काय लपवायचं ट्रान्सपरन्सी तुम्ही एवढे ट्रान्सपरन्सी बद्दल सांगता लेकरांच्या कमिशन बद्दल सांगता बॅग बद्दल सांगता याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय ट्रान्सपरन्सी बाकी काही आम्हाला